त्याच्या सरकारी बंगल्यावर ह्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथंसुद्धा तो होता. तिथंसुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत की फरार झाल्याच्या नंतर, खंडणी मागितल्याच्या नंतरसुद्धा आणि खून झाल्यावरसुद्धा. कारण ज्यावेळेस अशी लोकात चर्चा आहे की 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले आणि मग त्यावेळेस ते असं लोकात चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपासयंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच ह्यात की धनंजय मुंडेला तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. आता हे आता बघा तुम्ही, थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे, त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याचं. आणि 302मध्ये 100% धनंजय मुंडे हाही. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुलस्टॉप लावला. यासाठी CIDला स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागला. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये नसता एक दिवस, हे विषारी साप आहे, एक दिवस संकट बनून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असेल. बरं, ते जगमित्र कार्यालयावर बैठक झाली तर ते स्थळ आता म्हणजे गुन्ह्याचं ठिकाण झालंय, म्हणजे तिथं गुन्हा घडलाय, खंडणी मागितली, तर त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तींची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय